हॅलो बॅक यू एव्हरीवन. तर विचार करत असाल की एवढा केसांमधून हात का फिरवतोय. खरं तर हेच केस आज कापायचे कारण खरं तर कसं आहे ना, हे सणवार वगैरे आलं किंवा 31st आलं, गटरी आलं किंवा नेमकं समोर नॉनव्हेजचं ताट असलं, त्या चिकनचा पीस उचलला, मटणाचा उचलला किंवा मच्छी उचलली, तर नेमका तेव्हा कॉल येतोय. कसला? आपल्या खानदानातला हा थेरडा नाही तर थेरडी वारला. आता ना, मग मग ते तर सोडा, ते सोडा, चला गेला माणूस गेला. बट त्याच्यानंतर सुतक, देवधर्म करणार, नाही जाणार मंदिरात कुठल्याच, हे ते. आणि मी तुम्हाला सांगतो, जे माणसं आहेत ना, जे माणसं असे करतात ना, तीच तुम्हाला फक्त तुम्ही त्यांना सांगा कुठेतरी पार्टी दुसऱ्या दिवशी लगेच जिथं कोण नसेल ना तिथं जाऊन आधी दिसेल तुम्हाला. आधी पैसे एक नाही काढणार, पण खायला प्यायला फुकट सर्व पाहिजे. तर खरं ते कारणच नाही, मी असंच बोलत होतो. मजाक मस्ती व्हावं मित्रांनो साईडला ती. खरं तर कसं आहे, माझा ना फर्स्ट स्टँडर्डपासून एक मित्र आहे, पहिलीपासून. तर पहिलीपासून आज किती वर्ष झालं आमच्या मैत्रीला? मग 2025 चालू आहे समजा, तो पण संपत आला. झाले 14-15 वर्ष झाले म्हणजे. तर ना कसं आहे, तो ना केस कापायचं शिकत होता सर्व, म्हणजे कलरिंग कसं करतात केसांना, केस कसे कापतात मुलींचे मुलांचे. तर त्याला खरं तर क्लायंट पाहिजे होता केस कापायला. तर तो बोलला की तूच ये सोबत, तुझेच कापतो. मग त्याचा इंटरव्ह्यू खरं तर आज, तर त्याला कापून दाखवायचे कसं काय, तो काय शिकलाय. तर तो मला नेतोय सोबत, आम्हाला जायचं आता खार रोडला. तर बघूच पुढे कसं काय काय होतंय. आणि नक्कीच मजा येणार आहे या व्लॉगमध्ये, मला तर खूप मजा येणार आहे. आणि थँक्स मागच्या व्लॉगला खूप सपोर्ट केल्याबद्दल. मला खूप मित्रमैत्रिणींनी पण कमेंट्स केले, सर्वांनी सांगितलं की कंटिन्यू ठेवावा, थांबू नको आता. Thanks. Love you. Forever. आणि एका मैत्रिणीने मला व्हॉट्सअपला मेसेज केला की तुझे केस खूपच मोठे आहेत त्या व्लॉगमध्ये. आहेत ना, याला महत्व आहे. आहेत याला महत्व आहे. लोकांना नाहीत म्हणून लोक काय काय लावतात त्यांना जाऊन विचार जरा. आणि मग मला कळालं ती का बोलते. म्हणून ती मला बोलते. आता तुम्हाला समजलं ना जरा कसे लागतात, या अशाच लागतात. आता त्यात काय खोटं बोलायचं आहे. आता काय आहे, केस आहेत बाबा तर आहेत, जळा. लक्षात ठेवा, बदनामी होऊ शकते, बराबरी नाही होत. Would like to take notes while I take totes of the marijuana smoke. Throw you in the choke, then smoke. तर मला आवरण्यात खूप टाईम गेला आता, खूप. आणि फक्त 15 मिनटात आमची लोकल आहे. आता मला कसं पण स्टेशनला पोहोचणं आहे. त्याच्या ह्याच्यात मी केस पण नाही विंचरली कापायची म्हणून. आता जातो डायरेक्ट कसे तरी सेट करून. आता डायरेक्ट स्टेशनला श्रवणला भेटायचं आधी. तर आता श्रवण भेटला आपल्याला, आपला भाई. आता जायचं आहे, माझे केस कापणारे भाई. तर आता चाललोय कार रोडला केस कापायला. बघू कसं कापतो आपला भाई. पुन्हा भाई खतना करू आपण. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय, इससे तो बहुत मजा आएगा. तर आता दादर स्टेशनला आलोय. दादर स्टेशनवरून कारला जायचंय. तर आता कार स्टेशनला पोहोचलोय. आता श्रवणला जिथं जायचंय तिथं जायचं आम्हाला. तर आता पोहोचलोय जिथं पोहोचायचं होतं. आता बघू श्रवण कसे केस कापतो. बघाच आता पुढे पुढे मला पण बघायचे बाबा कसे कापतो. तर आलो आता. सलूनचं नाव तर मॅडोवॉट आहे. तसं सलून तर चांगलं वाटतं मला. बट बघू आता श्रवण कसे केस कापतो. तर आता श्रवणला वॉश करायचा होता, त्याने केला आहे तो. आता तो केस कापायला घेईल.
चलो भाई देखो अब मैं क्या करता। चालू आहे आता केलं चालू. तर शेवटी केस कापून झालेत. खूप टाइम लागला केस कापायला. माझी पाठ दुखायला लागली अक्षरशः. बट शेवटी झाले कापून. आता तो पण रिलॅक्स करतोय, मी पण रिलॅक्स करतोय. तर आता केस कापून झालेत. एवढं डोकं खराब झालं ना भावांनो. तिथे मोटर वॉट काहीतरी नाव होतं त्याचं, कार रोडला केस कापण्याचं. माझ्या मित्राने कापले, बट त्याची मॅडम लय म्हणजे लय एक्सटेन्सिव्ह झालं ते, लय वेळ गेला. बट कापले शेवटी. आता बरं वाटतंय थोडं. बाकी काय नाही, आता जातो घरी. थोडं कसे कापले सांगा, नक्की सांगा. बघा व्ह्यू घेऊन घ्या. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. बट एवढं सांगतो, लय थकलो अक्षरशः. म्हणजे ताकद नाही राहिले, काय नाही. हेअर वॉश करा, मग काय ते कटिंग ब्लेंडिंग हे ते लोकलच बरं आहे भावांनो. गेलं 100 रुपये दिले 15 मिनिटात बाहेर. हे उगाचचे चोचलेत भाई. आणि श्रवणच्या मॅम ज्या होत्या ते बोलत होत्या म्हणजे मला घेऊ नको, मी कम्फर्टेबल नाही आहे ते. बट तो सुधर जाओ, सुन लो मेरी बात, ठीक है? थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई, ठीक है? ये क्या? हेअरकट मला आवडला. फुल आखला होता, फुल आखला शाहरुख खानचा. म्हणजे काय सांगू तुम्हाला. बट झालं शेवटी. आता कार स्टेशनला आलो रिक्षा करून. लय कंटाळा येत होता. शूट करायचा पण कंटाळा आला मला अक्षरशः एवढं. पण आता कसं तरी झालं सर्व. आता जातो कुठेतरी, काहीतरी खातो, नाही तर परत श्रवणच्या दुकानात जातो. श्रवणच्या दुकानात जाऊन थोडा काम 25 करून येतो केसांचा. पाजी बदल लिया साला. नाही तर असं घरी गेलं तर मला घरचेच बाहेर हाकलणार आहेत, बोलतील कुठून कापून आला. बस आता तेवढंच आहे, बाकी काय नाही. यही नहीं, अभी और सुनिए. तिथं कापायला ना सामान पण नव्हतं पोरांचं. हे 2 नंबर मशीन वगैरे जे आपण नॉर्मली वापरतो ना, 0 नंबर वगैरे, तर काहीच नव्हतं तिथे. नुसता पोरींचंच बस. तर श्रवणला पण लय डिफिकल्टी आली. हात पण कापला त्याचा थोडासा. आता जाऊन आधी डेटॉल बिटॉल लावू थोडा तिथे. बघू, मला असं वाटतंय की त्याच्याकडे कापावे थोडे केस. मी परत रमेशवाडीत जाऊन वाटतंय का मी कापणारच आहे, किती काय झालं तरी. हे काय आम्ही थोडं तिथे फक्त ॲस्थेटिकचा देवेशचा डायरेक्ट दाणीच केलं यांनी. तर मला स्वतःला हसायला येते स्वतःवर. आता असं वाटतं उगाच कापले. ते होते मोठे बरे, चांगले होते. धन्यवाद बस आमची जिरली. कसे वाटतात तुम्हाला सांगा केस. आता स्टेशनला उभा असताना माझा तरी विचार चालला याच्यापेक्षा टाकला बरा होता. काय झंझट नाही, काय नाही. चांगले केस उगवली असती परत. ना डॅन्ड्रफ ना काय, सर्व गेलं असतं. कापावत लागणार बाई, किती काय झालं तरी. असं नाही चालणार. आता स्टेशनला गेलतो, परत मागे फिरलो, भूक लागली म्हणून. आणि श्रवणला खरं तर त्याची बॅग घ्यायची होती अंधेरीवरून, वेल्लामधून. ते हेअर कापायचं काहीतरी दुकान आहे. तर तिथं कोणीच नाही वाटतं सध्या. तर श्रवण बोलतो इथंच काहीतरी खाऊन जाऊ, भूक लागली. मला पण भूक लागली का आता. बट तो बोलत होता बर्गर खाऊ. बट जो काय बर्गर उसकी अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं. धड खायचे पण दुकानं भेटत नाही तिथं. बघतो, शोधतो काहीतरी आणि खातो एकदाच. आणि जातो मग बाबा ट्रेन पकडून. लय दमलोय कारण. श्रवणचं बघू काय ते आहे. बॅग वगैरे घ्यायचं असलं तर घेऊन, आहे तर डायरेक्ट सरळ आता बदलापूर. केस तर लय जाऊ दे, आता कायच बोलावं. जाऊन करू, रिपेअर करू थोडं. आता शेवटी शेवपुरी खातो स्टेशनला, एका दुकानाला इथे खार रोडला. बस मग सरळ जायचं आता. श्रवण काय जात नाही तिथे वेल्ला वगैरेला. तर सरळ घरीच मग खाऊन थोडं.
इंदापूरला आलोय. आता श्रवणच्या दुकानात जातो, थोडे केस कापून घेतो नीट आणि मग बघतो कुठे गेलो ते तिथे फिरतो आणि मग डायरेक्ट घरी. तर आता श्रवणच्या दुकानात पण एकदा परत त्याने एकदा केस कापली. आता वाटतात बाबा जरा शेतमध्ये चांगले. काय फायदा नाही झाला हजारांच्या दुकानात जाऊन, शेवटी 100च्या वाल्याने चांगला कापला. आता एका मित्राला भेटायला चाललोय, त्याला भेटलो तर डायरेक्ट घरी. तर आता शेवटी घरी चाललोय. आज खूप मजा आली मला फिरायला वगैरे, भले थोडा थकलो बट केस वगैरे कापली. एवढा वेळ केस कापली की मनच भरला आता अख्खा. ये देख रहा जूता, ये जूता आए मेरे सामने बनाऊंगी कि 7 पुश्ते जो है इसकी गंजी पैदा. चला बाय एव्हरीवन, भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये.